आपल्या भारतात एक नवीन ट्रेंड आला, इथं बोलायचं आणि बाजूला कार्यक्रम वेगळा. काही काही बाबासाहेब लय बोलले, माघाऱ्या दरवाजानं सभागृहात गेले आणि मग बाबासाहेबांनी विसरले. हा, तर मी इथं सांगितलंय आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष, आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष. आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर बोलण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे, आपलं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य या पथावर चालायचंय. बाकी मोकार कुठं नाही करायला माझ्याकडे मोठे साधन आहेत. मला जर पैसेच कमवायचे असते, लयच वाटलं पैशाची गरज पडली तर मी फॉरेस्ट मध्ये होतो, आज आडेफो असतो. लयच पैसे कमी पडले असते, माझ्या नसेल अख्खा जंगल इकला असतं. नाही, आपला नादे खुला आहे. झाड तुला नकाशा दाखवला असते, याला झाड म्हणतात. पण नाही, मी व्हायरल झाल्यावर माझ्यावर काही नैतिक जबाबदाऱ्या पडल्या आणि ठरवलं आपल्याला काहीतरी आपलं वेगळं काम करायचं. हे केवळ बोलून होत नाहीये, तर ते करणं गरजेचं. बाप या नात्याने आपल्या लेखाला शिकवा की बाळा, भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. इथं बसले लोक, समजा या गावामध्ये आमदाराचं आगमन झालं, आमदाराचं आगमन झाल्यावर त्या आमदाराला तुम्ही इथं बसणार का इथं बसणार? बोलत चला, तानाला काही. हा, का कार्यक्रम झाल्यावर या 90ची कोणी व्यवस्था केलेली आहे? काल आपण पाहिली होती, आज त्याची गाडी, हे पण फुलं सुचली ना, काही काय असे बी असतील. आणि जे बी इथं 90 पिऊन आले, मग जीप काळी आहे, पुढच्या कार्यक्रमाला तू नाही, दिलीप तुझा कार्यक्रम. अरे आपण किती दिवस भाषण ऐकायचे है ना? विचार महापुरुष समजून घेता घेता पिढ्यानपिढ्या गेला, पण बदल काय झाला? सुधारायचंय कधी? अरे आपल्या रक्तामध्ये रग असली पाहिजे. बापाला तेच शिकवायचं की बाबा कुठलंही स्टेज असेल बसायसाठी सत्ता लागते. मी तर आमदार आले, त्या आमदाराला खाली बसू सर, काही बसू सर का? सत्ता ही स्टेज साठी बनली. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायसाठी पहिल्यांदा सत्ता लागते. बापांना दुसरी गोष्ट सांगायची, बघा आपल्याकडे सत्ता येणार नाही, पण आपल्या बापाने एक चांगलं काम केलंय. आपल्या भारतात एकूण आमदार 4120. किती आमदार आहे? त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रात आमदार 288. किती आहे? 288. त्यापैकी आपल्या बापाने काय केला? तुम्ही काही झक मारा, 4120 आमदारांपैकी तुम्हाला 614 आमदार या देशात एससी कॅटेगरीचे निवडून द्यावे लागतात. द पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना दुसरी पिंग मारली. या भारतामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही झक मारा, 554 आमदार तुम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातूनच निवडून द्यावे लागतात. ही ताकद आहे संविधानाची. पण संविधान सांगतंय कोण? हाले मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यांना मार खाऊन आले आणि 2 दिवसापूर्वी मार खाणार, हे दोघे एकमेकाला भाषण द्याले. ज्यांना मार खाऊन आले आणि ज्यांना मागे मार खाल्लाय, हे दोघे एकमेकाला भाषण द्याले. आणि मारणारी व्यवस्था हरामखोर सारी काचातून पाहिली यायचं चालू काय? आपण सुधारायचं कधी? मग बाप या नात्याने एकाला शिकवणार. अरे कुठल्या स्टेजवर बसायला सत्ता लागते, मान्य आपल्याकडे येणार नाही. कुठल्याही स्टेजवर बसायला मालमत्ता लागते, मान्य आपल्याकडे येणार नाही. बाप या नात्याने कोणाला शिकवा बघा. कुठल्याही स्टेज असेल तर स्टेजवर बसायला सत्ता लागते, सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. जरी तुझ्याकडे सत्ता नसेल, जरी तुझ्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. म्हणून पहिले बुद्धिमत्ता कमवायचं शिका. ती पॉवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. विठ्ठल कांबळेचा बाप आमदार नव्हता, विठ्ठल कांबळेचा बाप जमीनदार नव्हता, विठ्ठल कांबळेच्या बापाकडे मालमत्ता नव्हती. पण विठ्ठल कांबळे बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातला कुठलाही स्टेज असो, मधली जागा कांबळे सरसाठी राखीव ठेवावी लागते. द पॉवर ऑफ बुद्धिमत्ता. हे माईनं बापानं लेकराला शिकवायचं. पण प्रॉब्लेम तुमच्या दोघात आहे. ही मंडळी आमची खूप चांगली आहे, विचारांना चांगली आहे. इथं बसलेले युवक किती आहेत? 35च्या हातवर करा. त्याच्यात बी डाऊट आहे.
35च्या आत किती आहे? हा, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. इंस्टाग्राम किती जणांकडे हात वर करा. बाहेर याच्यासाठी काय आवाज याच्यासाठी? हा, मोदी फॉलो करतो त्यांना. इंस्टाग्राम किती जणांकडे? त्या इंस्टाग्राम मध्ये काय माहितीये का? 3 गोष्टी आहेत. पोस्ट, याचे फॉलोअर 200, याच्या पोस्ट आहेत 2 लाख. तिसरी गोष्ट आहे, हे कोणाला, हा, दुसरी गोष्ट आहे याला किती फॉलो करतात. तिसरी गोष्ट आहे हे कोणाला फॉलो करते. याला फॉलो करणारे 200 आणि हे फॉलो करते 5000 लोकांना. इथं बसलेल्या माईला बाबा ए टोन घ्या, तुला नेमकं सांगितलं नाही सोडा इकडे इकडे उभा राहा. कितीले तू? कितीले? तुम्ही 14-15 म्हणून आठ्या गेला का सरचा कार्यक्रम करायचा म्हणून? बरं हा, ठरवून आली का तुमच्या बापाने सांगितलं त्याचा कार्यक्रम करण्यास बोलते ती? चालेल नाही लेकर. हा बरं, यायच्यासाठी येतात 4-5 जणांसाठी. बरं, यायच्याबद्दल न बोललेलं बरं. हे लेकरं म्हणजे साधे सुधे नाहीत. कारण त्याला पण समजा मी त्याला बोलायलो 7चा पारा म्हण, आणि ते जर म्हणलं तुम्ही 81चा मनावर फार कार्यक्रम आपला आहे का नाही? किंवा ते म्हणलं तुम्ही लय गप्पा हायले सांगा आमच्या गावचे सरपंच कोणी म्हणून ठार. त्यामुळे लहान लेकराच्या नादी लागायचं नाही. इंदोरीकर महाराज अशीच लहान लेकराला कुठेही कीर्तनात गेल्यावर प्रश्न विचारचे, कुठेही गेले पोराला वगैरे उभा किती वेळ 6वीला, मग सांग म्हणले 1 किलो लोखंड जर 1 किलो कापूस ज्वार. पोरग कमरेवर हात देऊन महाराजाकडे तोंड करून म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जर. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड दोघे सारखेच आहेत ना? पोराचा अपमान झाला. अखे लोक हसले. पोरात म्हणलं काही हो, आपल्याला महाराजाचा बदला घ्यायचा. महाराजाचं कीर्तन दुसऱ्या गावात, आणि असं पोरग पुढे बसलं. महाराज विसरून गेले कपडे बदलल्यामुळं. महाराज पुन्हा कीर्तन चालू केलं. चालू